बंदरला. तिकडे प्रोग्राम बसवायचा प्लॅन आहे. सकाळी मार्केटहून मच्छी घेतलेली आहे. इकडे हॉटेलमध्ये बसायचं आहे. मच्छी ऑलरेडी मॅरिनेट करून ठेवले. सौंदर्य आणि बांगड्या आहेत. तिकडे बसून आणि ओपन एअरमध्ये कसं जेवण करतात. हे माझे पप्पा आहे, फादर इन लॉ. ते शेगडी वेगळी पूर्ण घेतली आहे. ती मच्छी फ्राय करणार आहे. आणि तिकडे हॉटेलमध्ये काय नाही काही छोट्या मोठ्या ऑर्डर करू आणि बघू. ओके थर्ड राईड मारलात ना हां सरळ गेल्यानंतर 3-4 किलोमीटर ते एक छोटंसं ब्रिज मिळणार. हां ब्रिज गावल्यानंतर लेफ्ट मारायचं तर किल्लेली होती. After asking the directions, finally we heading to our spot. If you see slightly left on the left side, तो किल्ला है जो पूरा खंडर हो चुका है. हे आहे वरचा व्यू निवती. आपण खाली जाणार आहोत. वरती कुछ और कुछ है. Finally we have reached to a Nivti bridge. We are searching for a place where we can make our own food in the under a shed or something. Let's see how this thing works. देखते हैं, ढूंढना पड़ेगा अपने को. आपण शोधूया काहीतरी इकडे. चांगले होमस्टे पाहिजे. सगळे जेवायला स्वतःचं सामान आपण आणलं आहे. शेगडी वेगळी आणली आहे फक्त मच्छी फ्राय करायला आणि हे सामान करायला. आणि मस्त एकदम मालवणी जेवण करू. एकदम मस्तपैकी बघू कसं असतं ते. फक्त व्ह्यू बघा. सो वी हॅव रिच टू अ स्पॉट. हा स्पॉट आहे. इकडे मीठ जळण रस्ता आहे खाली. आणि वी हॅव ब्रिंग सम फिश अँड गिवन टू दॅट मॅन विच इज नेहाज होमस्टे. ते आपल्याला मच्छी फ्राय करून देणार आहे. आम्ही पण मच्छी आणलेल्या आहे आणि बघू आता कसं होतं आहे ते. थोड़ा तो एडवेंचर बनता है बॉस. घर के बीच में से हम जा रहे हैं. हा घर आहे त्यांचा गाववाल्यांचा. आणि आपण सर्व सामग्री तेल वेल रवा मीठ मसाला मालवणी मसाला घेतला आहे. मच्छी पण घेतल्या आहे आणि आपण चाललो बीच जवळ. हे बघा. आणि तिकडं आपण छोटासा एक ओपन एअरमध्ये जेवण बनवणार आहे. ते हॉटेलकडे जेवण पण ऑर्डर दिलं आहे. भात तांदळाची भाकरी आणि हे. बाकी बघू कसं होतं ते आपला. आपण बीच जवळ पोचला आहे. चला बघू. हा आपला स्पॉट आहे आजचा निवती बीच, सिंधुदुर्ग जिल्हा, वेंगुर्लाला. हा बॅकवॉटर आहे. आणि दिस इज द स्पॉट वेर वी आर गोइंग टू मेक अ फूड. हे आपली मच्छी आहे. बांगडे आहेत. सकाळची बांगडे मॅरिनेट करून ठेवले आहेत. बघू कसं जेवण ते. पप्पा येतात आता शिगडी घेऊन. आणि इकडे प्रोग्राम आता बनवायचा आपल्याला. आता हा हे बांगडा असंच आहे. आणि हा इकडे चालू आहे आपला प्रिपरेशन. सौंदर्य बांगडे की सौंदर्य आहे. सौंदर्य आहे. मालवण हा सौंदर्य ते बांगडे. हा बांगडा आहे आणि हा सौंदर्य आहे. 4 सौंदर्य हो. इकडे 2 आहेत. हा पण सौंदर्य आहे. हे सौंदर्य हा फक्त बांगडा एक आहे. एकच आहे. तेल गरम होत आहे. एक नंबर. तर टाकून बघ तेल गरम झालं आहे का. नको थांबवले कडकडीत होते. नाही काय झालं. हवा तुला वेळ लागेल. तवा तापलेला आहे. नाही बाकी है अजून. अरे आले उडबुडे उडले. तू जो भी बोल रही है ना मेरे को सूट नहीं हो रहा है. मेरा हाल देखे तो यूट्यूब पे जाने वाला है. इधर देख ऐसा कर. ये सब यूट्यूब पे जाएगा. तुमचा बाई टाकू यो हनी सिंग. नाव फिश इज गोइंग टू थांब जरा होते जरा. काय गडबड आहे. आवाज येतोय. नाही चांगले कडकडीत होते. थांब जरा. मोठा करायचा गॅस. गॅस मोठा त्याचा हवा आहे ना. आपली मच्छी फ्राय होते. हा इकडे सौंदर्य आणि बांगडा तर फ्राय होते. शिगडी थोडी फुल केली आहे. मग वारा सुटला आहे म्हणून थोडा त्रास होतो आहे. मच्छीचा मस्त वास येतो आहे. कंड आला की असा मजा करताना खूप मजा येतो. स्वतःचा एक हे हाऊस आहे. हाऊस मंडे ट्यूसडे वेडनेसडे रोज खाओ मच्छी यहाँ पे. पलटी वाला दिखाओ. नाही झाली तर एक बाकी आहे. हे 2 काढतोय. 2 मच्छी झाली आपली. गॅस सांभाळ.
सॉरी गाईज, माझा गोप्रोचा बॅटरी ड्रेन झालेला, तर मी जेवणाचा शूट करू नाही शकलो. वेल आय वॉज स्पीकिंग द बॅटरी वॉज ड्रेन आउट. सो वी आर जस्ट वाइंडिंग अप फ्रॉम ओवर हियर. वी हॅड अमेझिंग फ्राईड फिश अँड एन्जॉयड द व्ह्यू. नाव वी हेडिंग टू द नेहा होमस्टे फॉर अवर लंच. चला बघू कसं असतो ते. तो आमच्या मजा मस्ती करून झालेला आहे. आता आपण आलो आहे जेवणासाठी, जेवण करण्यात. आपलं जे नेहा होमस्टे आहे आणि आपण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, त्याला मासे दिले आहे आणि त्याला सांगितलं आहे की बाबा भात आणि पिकलं मच्छीची आमटी ते करून घ्यावं आणि 5 तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी म्हणजे राइस का चपाती हमको बोला है करने के लिए. तो देखते हैं वो कैसा हो जाएगा. फिर हम यहाँ पे खाना खाएंगे. ये अपना स्पॉट है जहाँ पे हम खाना खाएंगे. ये नेहा होमस्टे है. जेवण आलेलं आहे. ही आपली आहे सौंदर्य मच्छीची आमटी. हेलो दोस्तों. बोल. हेलो दोस्तों. પછી આગળ आता मैं बोलूँगा. सो आमचं जेवण झालं आहे. एकदम घरगुती जेवण होतं. जेव्हा तुम्ही नेवतीला येईल तर मी सजेस्ट करेल तुम्हाला नेहा होमस्टेमध्ये जा. इकडे बोटिंग पण आहे, कायाकिंग पण आहे. तुम्हाला डॉल्फिन साईट किंवा लाईट हाऊस म्हणा, यू कॅन सी ओव्हर हियर. होस्ट एकदम चांगला आहे. त्याचं दुकान आहे ते एकदम मस्त आहे. घरगुती जेवण आहे. रिजनेबल रेट आहे. प्लीज डू कम अँड विजिट दिस प्लेस. थँक्यू. आज आपण आलो आहे मधू काकांच्या घरी आणि आपण ट्राय करणार आहोत चुलीवरचं जेवण. हे आहे मधू काका जे आपल्याला मासे प्रोव्हाइड करतात आणि हे त्यांचं घर आहे. आणि आता आपण ट्राय करणार आहात वरण भात आणि तांदळाची भाकरी. चला चुलीवरचं जेवण आहे. आतमध्ये प्रिपरेशन बघू कसं बनवतात ते. हा आमचा डे 1चा शेवटचा भाग आहे. बघू चला कसा आहे ते. So we are entering into the home and this is the living room. So now we will making हे ममता ताई आहे आपली. हे बनवणार आहे जेवण आजचं स्पेशल. चुलीवरची भाकरी, डाळ आणि भात झालेलं आहे. चुलीचं काम चालू झालेलं आहे. हो, डाळ बनताय ना, डाळ चालू आहे. हा आहे असली कोकणचं जेवण, म्हणजे चुलीवरचं जेवण, गावाचं जेवण, घरचं जेवण आणि मस्त आमटी. चला बघू. डाळ शिजली का? तेल आहे ना? हो. मोहरीची फोडणी. गरम पाणी टाकलंय ना? हा, गरम पाणी. जेवण रेडी झालेलं आहे. आहे भाकरी, पिठलं, सोलकढी आणि आहे आमटी. आमटी आहे आणि नंतर भात खाऊ आपण. डाळीची आमटी मस्त आहे. सूप सारखी पिते मी. जेवण मस्त झालेलं आहे. मस्त वरण भात मजा आली. चुलीवरचं जेवण. आता आपण शिकोटीवरून बसलेलं आहे. थोडा थंडगार क्लायमेट झालेलं आहे. एवढं थंडगार नाही पण थंड क्लायमेट झालेलं आहे. तो आपण बसलो आहे शेकोटी करून इकडे आणि मस्त पोट भरून खाल्लो आहे. या 3 दिवसामध्ये माहिती नाही किती वेट गेन होईल, किती मला वेट लॉस करावं लागेल. पण ठीक आहे, कोकणातलं आलं तर बाबा विसरून जावं लागेल आणि आपण एन्जॉय करू. हे बघा इकडची शेकोटी. इकडे मी बसलेलो आहे साईडला आणि आपण बसलो आहे. हा डे 1 आपण इकडे याचं एंड करू. आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जे आहे ते काय वाटलं, कसं वाटलं. उद्या आमचा प्लॅन आहे काहीतरी प्लॅन करू आपण. 2 दिवस तिकडे आहेत आपण. येस, प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. जे बेल आयकॉन आहे ते नोटिफिकेशन ऑन ठेवा. नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनला. तर प्लीज मला सांगा कमेंटमध्ये काय कसं ते. थँक्यू व्हेरी मच. लव यू 2000.